हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आज मी बनवत आहे छोल्याची भाजी. तर छोले मी रात्रभर भिजत ठेवलेले होते, छान फुललेले आहेत. तर थोडंसं मीठ टाकून मी शिजत ठेवलेलं आहे. आणि आता जोपर्यंत छोले शिजतात तोपर्यंत मी बाहेरची कामं आवरली, रांगोळी काढली, फुलं तोडलेली आहे, बाहेरचं मेन गेट ओढून आली. तर ही बाहेरची कामं झाली तोपर्यंत छोले पण शिजले आहेत, म्हणजे कुकरला 2 शिट्या झाल्या. आता पुढची तयारी करून घेऊया. तर इकडं कांदे साल काढून स्वच्छ धुवून घेतले, टोमॅटो धुवून घेतले आणि चिरून घेतलेले आहे. पोहेही बनणार, त्यासाठी बारीक चिरलेला आहे. ग्रेव्हीसाठी थोडंसं मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे. आणि इकडं मसाला तयार करूया. तर पॅनमध्ये तेल घेतलं आणि जी भाज्या चिरलेल्या होत्या ते टाकलेल्या आहेत. हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडंसं फरसाण पण टाकलेलं आहे. ठेवल्या कोणीच खात नाही म्हणून म्हटलं भाजीमध्ये यूज करूया. तर इकडं मसाला बनवून तयार झालेले, वरून थोडीशी अद्रक टाकली. छोले पण छान शिजलेले आहेत. आणि इकडं मी भात बनत ठेवलेला आहे. तर आता ग्रेव्ही बनवून घेऊया. तर थोडंसं पाणी टाकून एकदम छान बारीक ही ग्रेव्ही बनवून घेतली. आता देऊया तडका. तर इकडे पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. जिरं, मोहरी, एक तेजपत्ता आणि जे छोले होते शिजवलेले ते टाकले. परतून घेतल्यानंतर ही ग्रेव्ही टाकली, परतून घेतलं. वरून थोडीशी कोथिंबीर आणि साय टाकलेली आहे ताजी फ्रेश. मस्त अशी भाजी बनलेली आहे छोल्याची. वरून मी तडका दिलेला आहे. संग पोह्याची पण तयारी करून घेतली. पोह्यालाही तडका दिलेला आहे. म्हणजे आजचा वार रविवार, यांच्यासाठी पोहे बनलेले, सोबतच ताक मी बनवलं, टिफिन भरून ठेवलेला आहे. आता देवपूजा करून घेऊया. पण त्या अगोदर बाबांचं आवरलेले, तर त्यांना जेवायला बनण्यासाठी अगोदर मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या. भाजी भात हे तर बनलेलेच आहे. तर हीच आहे आजची जेवण थाळी. कशी वाटली नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, भेटू.